प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभात भाविकांची गर्दी अचानक वाढली आहे। या गर्दीमुळे शहरातील रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे। एका अंदाजानुसार रविवारी महाकुंभमध्ये 1.25 कोटीहून अधिक भाविकांनी स्नान केले। गेल्या अनेक दिवसापासून दैनंदिन 1 कोटीहून लोक येत असल्याने शहरातील व्यवस्था प्रभावित झाली आहे। या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आता स्वतः ग्राउंड झिरोवर उतरले असून यंत्रणा व्यवस्थापित करीत आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। महाकुंभचे डीआयजी पोलीस वैभव कृष्णा स्वतः संगम ते एंट्री पॉइंट पर्यंत पायी प्रवास करून व्यवस्था पाहत आहे। ते म्हणाले की गर्दी अनपेक्षितपणे येत आहे, त्यामुळे लोकांना काही समस्यांना सामोरे जावे लागेल, मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत। वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत आयुक्तालय पोलिसांशी सातत्याने समन्वय साधत आहे। जत्रा परिसरात कुठेही वाहतूक कोंडी नाही। लोक वेगवेगळ्या मार्गांनी पायीच महाकुंभात पोहोचत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले। त्यांच्या म्हणण्यानुसार व्हीआयपी मूव्हमेंटमुळे कोणत्याही भाविकाला कोणतीही अडचण येणार नाही। आंघोळीच्या उत्सवात व्हीआयपींना कोणताही प्रोटोकॉल दिला जात नाही। सामान्य दिवसातही येणाऱ्या व्हीआयपीसाठी विशेष मार्ग निश्चित करण्यात आला असून वाहनांची संख्या काटेकोरपणे मर्यादित करण्यात आली आहे। 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या माघी पौर्णिमेच्या स्नान उत्सवाची सर्व तयारी पोलिसांनी पूर्ण केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली। तसेच जत्रेत येणाऱ्या सर्व भाविकांनी नियमांचे पालन करण्याचेही आवाहन केले। महाकुंभात दहशत निर्माण करू नका। अजूनही काही लोक महाकुंभ संदर्भात सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवत आहेत। महाकुंभाचा खोटा प्रचार करून दहशत निर्माण करू नका, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला।